मी तुम्हाला सांगू गाईस, दर महिन्यात कोणतरी पिसाळतंय. हॉटेलवाल्यांनी आड झोड कापकर बोकडं कापल्यानंतर आता कपडेवाले पिसाळलेत आणि एवढे भयानक पिसाळले मी तुम्हाला सांगतो की यांना आता आवर घालायची गरज आहे. कसे ना शेठ, बापाची चप्पल घातली म्हणून कोण बाप होत नाही. मित्रांनो, टायर 3 आणि टायर 4 मधल्या सिटीज मधल्या बिचारा आपल्यासारख्या युवकांना कसं मूर्खात काढण्यात येतं आणि कसं भिकीला लावण्यात येतं हे पण आपण जाणून घेऊ. आणि मॉडर्न डे अपरिचित, ओ माय गॉड, यू आर गोइंग टू लव्ह दिस व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोहम. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामधला सगळ्यात गंभीर प्रश्न काय मी तुम्हाला विचारतो. पेट्रोल इथेनॉल नाहीये, खड्डे पण नाहीयेत. मी तुम्हाला सांगतो, महागाई बेरोजगारी अजिबात नाही. सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या युवकांसाठी झालाय अक्केभाऊ जाधव वर्सेस महेश चप्पा पाटील. हे दोन्ही नावं जर तुम्हाला माहित नसतील, डोंट गिव्ह अ फक अबाउट देम. क्लोज दिस व्हिडिओ, एन्जॉय युअर लाईफ अँड टेक केअर ऑफ युअर सेल्फ. पण जर खाज असेल म्हणजे तो खाजून घ्या माझ्या. कशी अपमानजनक बातें करा लोटा, ये अश्लील है ये लोंडा. मित्रांनो, आता मॅटर असं आहे की अक्केभाऊ जाधव एज वी ऑल नो टिकटॉकर टर्ड एंटरप्रेन्योर, ज्यांनी मागच्या काही वर्षांपासून 4-5 वर्षांपासून खूप सक्सेसफुली त्यांचा बिझनेस जो आहे हा रन केल्यानेच कौतुकाची गोष्ट आहे. कारण व्यवसाय करणं हे त्यात अवघड, त्यात एवढा सक्सेसफुली करणं इट इज मोर अवघड. त्यामुळे यासाठी खरंच कौतुक पण आहे, विच इज गुड जॉब. महेश आप्पा पाटील नावाचे एक आहेत, त्यांनी पण आता रिसेंटली ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपलं पदार्पण केलं आणि त्यांनी पण आप्पा म्हणून असं काहीतरी करत त्यांचा ब्रँड चालू केला. आप्पा म्हणून तसं कशाला हे सगळं करतोस. पण मी तुम्हाला सांगतो, हे महेश आप्पा व्यक्तिमत्व जे आहे हे आपल्या मराठी मातीतलं अपरिचित वर्जन आहे. एकाच माणसाच्या अंगामध्ये 2 डायरेक्ट पर्सनॅलिटी आहेत. एक डायरेक्ट कीर्तनकार आहे आणि एक डायरेक्ट कार्यक्रम. जोपर्यंत घरामध्ये असते तोपर्यंत तुमच्या ताटामध्ये अर्धी पोळी असते. अवकात तुमची पण काढली असती, संस्कार मध्ये आले नसते तर मी पण काढली असती. पद्धतशीर लायकी तुमची. किती छान त्यांनी तो संदेश दिला. एक मिनिट फक्त, यांचाच एक व्हिडिओ आहे, बघा तुम्ही. झुकणार नाही वाकणार नाही, झुकले बी वाकले बी आणि आता झोपाची बळी आली. अरे बाबा, तुम्ही लावा ताकद, आम्ही इथभर पण नाही वाकत. अरे कुठे काय ताकद लावायची इथभर वाकवायला, आणि लोकांना का कोणाला इथभर वाकवायचंय. अहो महाराज, तुम्ही नेमकं तुमचं खरं रूप कोणतं आहे, ते तिकडे स्टेजवरचं का हे कॅमेरा समोरचं मला कळत नाही. अहो अपरिचित, अहो तुम्हाला गोळ्या खायची गरज आहे महाराज. आता तुम्हाला मी सांगतो, या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हालाच तुकाराम महाराजांची आठवण करून द्यायची गरज आहे. भेटू वन साइड करू. मला कधी कधी माझी क्यू येते गाईज. मी तुम्हाला सांगतो, दिवाळीमध्ये फटाके फोडायच्या अगोदर यांचं असलं सगळं मला कवटीत बॉम्ब फुटतात. एखाद्या मी टाकला झालो ना, आता शॉक होऊ नका. दिवाळीवरनं मला आठवलं मित्रांनो, दरवर्षी आपण दिवाळीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचं प्रतिकृती बनवतो. यंदा आपल्याला तेच करायचंय, मात्र हे करता करता विश्वविक्रम बनवायचा आहे. कसं काय जरा डिटेलमध्ये सांगतो, नीट ऐका. नुकतंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 दुर्गांना युनेस्कोने जागतिक वारसांच्या वास्तू म्हणून घोषित केले. ही सगळी आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. यंदा दुर्गोत्सव 2025 मध्ये दरवर्षी जशी आपण प्रतिकृती बनवतो, आपल्याला ह्या वर्षी देखील बनवायची या 12 दुर्गांपैकी कुठल्याही एका दुर्गांची. आणि याचा सेल्फी आपल्याला अपलोड करायचा आहे दुर्गोत्सव 2025च्या वेबसाईटवरती, जे मी डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंटमध्ये दिली आहे. अमृत नावाची महाराष्ट्र शासनाची एक स्वायत्त संस्था आहे. ती या सगळ्यांचं संकलन करणार आहे आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंदणी करणार आहे. एक ठराविक आकडा जर आपण पार केला तर यंदा आपण घडवू छत्रपती शिवाजी महाराजांची संलग्नित असलेल्या लोकसहभागातून निर्माण केलेला पहिला विश्वविक्रम. यामध्ये सहभाग घेतल्याचं समाधान तर सगळ्यांनाच मिळणार आहे, मात्र याच बरोबर एक अभिनंदन पत्र मिळणार आहे, जे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी साईन केलं असेल. याशिवाय शिवरायांचे 8वे रूप हा एक डिजिटल कोर्स आहे. तशी याची किंमत 999 रुपये. यामध्ये 250 पेक्षा जास्ती ऑडिओ व्हिज्युअल स्टोरीज आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रातून घेण्यात आलेल्या. तो याच्यात सहभाग केल्यावरती तुम्हाला मोफत मिळणार आहे. तर मित्रांनो, यंदाच्या दिवाळीमध्ये आनंदाबरोबर आपण जरा समाधानही शोधू आणि ह्या 12 दुर्गांपैकी कुठल्याही एका दुर्गाची प्रतिकृती बनवून दुर्गोत्सवच्या वेबसाईटवरती याचा सेल्फी आठवणीने अपलोड करू. आणि परत आपल्या आता मेन विषयात जाऊ आणि घाम फोडून घेऊ. आता या दोघांना मॅटर असं झालं की दोघांनी दिवाळीमध्ये ऑफर ठेवली की तुम्ही आमच्याकडनं खरेदी करा आणि तुम्हाला स्विफ्ट जिंकायचा चान्स आहे. या स्विफ्ट गाडीवरनं 9-10 लाखाचे हे दोघं जण असे भिडले, त्या दोघांची टोळी एकमेकांना अशी चढाचढ करायला लागली. तुम्हाला सांगतो, अरे गाडीचं आणि कशाला झक मारला पाहिजे स्विफ्ट. अरे बाबा, रस्ते नाहीये तिथे. मी तुम्हाला सांगतो, पेट्रोलमध्ये इथेनॉल स्विफ्ट घेऊन कोणावर उडवायची आहे. त्यापेक्षा रंगाडे तरी द्या. आता स्विफ्ट पण नाही म्हणत, स्विफ्ट घेऊ आपण पुढे. मध्ये महेश आप्पांचे तुम्ही व्हिडिओ बघा. महेश आप्पांचे मला पायात धरायचे आणि चोळायचेच. मी तुम्हाला सांगतो, अरे तू 10 जणांना फोन लावतो आणि मला 100 जणांचा फोन येतो. हा भैया गायकवाड बोलतो, द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष. तू 10 जण काय फोन लावता, मला 100 जण काय फोन करता, मला कळलंच नाही.
हे महाराज कीर्तनकार आहेत, यांना तुकाराम महाराजांची जरा आठवण करून द्यायची गरज आहे. आपण जरा घेऊ पुढाकार. अहंकाराचा काटा उचलीला तोची गेला हरिपासून दूर. तुका म्हणे झाला नालायक जेव्हा मनामध्ये पडे आपलेपणाचा डाग. तुकाराम महाराज म्हणतात की अहंकार जो आहे हा माणसाचा डायरेक्ट कार्यक्रम करू शकतो, पण यांचाच अहंकार. तुम्ही बघा, तुला 10 जण फोन लावतात तर मला 100 जण देऊन टाका ना मग उधारी. काहून 100 लोकांना फोन करायला लावता मी म्हणतो. आणि हेच 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 महेश आप्पा जे आहेत हे आपल्या कीर्तनामध्ये सांगतात की आपल्या समस्या स्टेटसवर नका ठेवू. स्वतःच्या अडचणी स्वतःचे प्रॉब्लेम या स्टेटसवर शेअर करत बसू नका. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. काय चाललंय महाराज, तुम्हाला महाराज म्हणावं का नाही? अहो स्वतः म्हणतात समस्या स्टेटसवर नका टाकू. स्वतःच गाडीच्या बॅकसीटवरती बसतात, कोणाला तरी व्हिडिओ देतात आणि स्वतःच्या समस्या जाहीर करतायत. आणि गँगवॉर शीट प्रकार चालू झालाय. एका साईडला कीर्तनकार, एका साईडला गँगस्टर शीट. अरे साला इथं अलगे फ्रॉड चल रहा है. मला कळतच नाही हे कसं काय जमतं. सकाळी हरिपाठ, रात्री संपाटा. बाबा हे डोक्याचं काय करताय तुम्ही? मला कळतच नाही मॅटर. एकच पोस्टर हे जे 7 तारखेला गुरुवारच्या दिवशी जे काही इव्हेंट झाला असेल, आय डोंट नो, सगळे ह्याच पोस्टर समोर व्हिडिओ करतात. ते मला कळत नाही. घरामध्ये कुठेतरी पोस्टर लावलंय मी तुम्हाला सांगतो, बिकॉज त्या पोस्टरवरती जे लाईट चमकतात याच्यावरनं कळतं का हा असाच बीजो इथं लावला SL60 सारखा लाईट आहे काहीच. काय येड्यात काढतात आणि मग ते रडतात पण ते टोन पण भाबो. जोपर्यंत घरामध्ये असते तोपर्यंत तुमच्या ताटामध्ये अर्धी पोळी असते. वाह क्या एक्टिंग कर रहा है. एका व्हिडिओमध्ये स्टोरी सांगितली धीरूभाई अंबानींची, खाली फोटो लावलाय मुकेश अंबानींचा. अरे अभ्यास करा महाराज. मला काढून दिलं, आज मी तोच आहे. माझं नाव धीरूभाई अंबानी आहे. कोई कितना गवार हो सकता है, जाहिलियत की भी हद होती है. असले सगळे व्हिडिओ बनवून मी तुम्हाला सांगतो गावाखेड्यातल्या पोरांना येड्यात काढायचं आणि कालांतराने त्यांच्याकडनंच पैसे घेऊन नंतर आपला धंदा सेट करायचा. हे असा प्रकार खरंच खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार. मला खरंच वाईट वाटतं गाईज. यांना अजून एक्सपोज करू आपण. थांबा, यांचा अजून एक व्हिडिओ आहे, लावा तो. आपको मत सिखा चल. अपमान करताय माझा. अवकात बिवकात हे माझी पण लायकी मी पण काढली असती. मला कळत नाही संस्कार मध्ये आले. तुम्हाला संस्काराचा पण अहंकार झालाय महाराज. असं नसतो. तुम्ही काय प्रबोधन करा. तुम्हाला माझ्यासारख्याकडनं प्रबोधन घ्यायची गरज. ज्याचे स्वतःच्या आयुष्याचे टेल लॅम्प हेडलॅम्प लागलेत. बात तो सही है. अहंकार केला रे पापी त्यासी ठाव नाही हरिपाई. तुका म्हणे गर्वाचा अंत नेईल नरकातच सख्या संत. अहंकार जो आहे ना माणसाला डायरेक्ट नरकातच नेतो महाराज. तुकाराम महाराज सांगतात हा कोणता अहंकार आहे तुमच्यात? काढून टाका, सोडून टाका. मला तुम्ही खरंच सांगा, हे गावाखेड्यांमध्ये जाऊन तुमच्या माझ्यासारख्या युवकांना हे प्रबोधन करतात जेव्हा त्यांचं खरं वास्तविक आयुष्यामध्ये त्यांचे ऍप्लिकेशन झिरो आहे. कधी कधी मला असं वाटतं की यांनी पुन्हा एकदा हरिपाठनीच वाटलं पाहिजे, पुन्हा एकदा यांनी कीर्तनाचा अभ्यास केला पाहिजे आणि जेव्हा हे प्रॉपर करू शकतील तेव्हाच हे केलं पाहिजे. 2 प्रोफाईलवर 2 डायरेक्ट वेगळ्या पर्सनॅलिटी. मी बिचकलोच हे पाहून. पहिले तर मला विश्वासच बसेल ना की बाबा हे एकच माणूस आहे म्हणून. ज्याचं माझं मॅटर बॅक स्टोरी व्हेरी सेक्सी. मॅटर असं आहे की तो बॅनर जो आहे त्या दुकानावरचा त्याच्यावर नाकेबुजादावांच्या काही लोकांनी सांगितलं की हा बॅनर सस्ता बॅनर आहे, मजा नाही आली. याला उत्तर देण्यासाठी बघा हे कीर्तनकार साहेबांनी उत्तर देण्यासाठी सांगितलं की नाही बाय बॅनर साधा असला म्हणून काय झालं. खालची 93 लाखाला घेतलेली जागा आहे वही. ऐसे ही पोलियो की खुराक न लेने से पोलियो आपके बच्चे को पकड़ सकता है. पहिले तर अशाच गावांमध्ये जाऊन कार्यक्रम तुम्ही घेतले. लोकांनी तुम्हाला कीर्तनकार म्हणून तुमचा मान सन्मान केला. जे काय पाकिट ठरलेलं असतं ते तुम्ही घेतलं. नंतर त्याच्यावर बाहेरून तुम्ही आता असा माच करता की 93 लाखाला घेतली. कुठून आले 93 लाख? लोकांनी दिले. आणि कसे दिले? आस्थेने श्रद्धेने दिले ना. मग त्याचा पण आता तुम्ही अहंकार करा. परत एकदा तुम्हाला आठवण करू. वेट. धन माणसाला नेतो नरकात जरी करतो भक्तीचा आटापिटा. तुका म्हणे लोभाची भस्मा जळवते धन देहाविना. जे धन तुम्हाला देवापासून लांब करून जाईल ते जाळलेलंच बरं. आणि कितीही भक्तीचा आटापिटा केला तुम्ही तरी काय होत नाही भाऊ. मला कळत नाही यांनी स्वतः तरी ऐकलेत, वाचलेत काय ती लोक. आणि यांना लोक का बरं बोलवतात? जे बघतात त्यांना पण कळत नाही का हे कसे वागतात त्यांच्या 2 प्रोफाईलवरती. आता बघा ह्या व्हिडिओ नंतर पण आप्पांचा महाराजांचा इगो हर्ट होईल. एका 25 वर्षाच्या पोराकडनं काच दिवशी इगो हर्ट करून घेतील. आणि हेच त्यांच्या दुसऱ्या याच्या प्रोफाईलवरती पैशाच्या घमंडवरती लोकांना ज्ञान देतात. हे एकदा का तुझा पैसा संपला तू कोण मी कोण? पहिले तर असा टोन असा का नॉर्मल का नाही सांगत तुम्ही? अहो गावाखेड्यातल्या लोकांना आईवरती व्हिडिओ बनवतात, बापावरती व्हिडिओ बनवतात, मैत्रीवरती व्हिडिओ बनवतात, भाऊबंदकी आणि भाऊकी या सगळ्या गोष्टींवरती व्हिडिओ बनवतात. कंटिन्यू त्यांच्या प्रोफाईलवरती व्हिडिओ आहेत. कारण त्यांना सायकोलॉजिकली मॅनिप्युलेट करायचे. टायर 3 टायर 4 गावाखेड्यातल्या पोरांना बस हा मोडस ऑपरेंडी. आणि एकदा का ते आपले फॅन झाले, एकदा का त्यांच्यावर आपला कंट्रोल झाला की आपले असे धंदे सेट करायचे. काढा येतात लोकांना वन साइड. भाड्याच्या दुकानात भाड्याने दुकान टाकून भाड्याने राहतो. भाड्या हे कीर्तनकार आहे का भाड्याचे? भाड्या म्हटले का व्हिडिओ मध्ये? भाड्या 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 आपले
अभी मैं गाली नहीं दे सकता। नहीं, गाली नहीं देना। फैमिली देखती है। जिभेचे वारे सांभाळावे, जिभेचे बोल हरी पावे, तुका म्हणे वायांचे बोल नेतात नरकात खोल. महाराज हे जे जिभे ना हे जपून वापरा, हे नरकात नेऊ शकतं. तुम्ही तर भाड्या बिड्या करायला लागले वन साइड. तुम्हाला तर काय नरकाच्या पण बेस लाईनला जाल तुम्ही तर. मला तुम्ही सांगा, हे सगळं भाड्या बिड्या करतात नॉनसेन्स एकमेकांना एका स्विफ्ट गाडीवरनं, आणि हे स्विफ्ट पण नाही म्हणत. आप्पा त्यांच्या व्हिडिओमध्ये स्विफ्ट करतात. अरे जे स्विफ्ट उठायला पाहिजे. व्हॉट इज दी स्विफ्ट? सोपं नाव यार स्विफ्ट. बरंच ते टोन आणून बोलायचं स्विफ्ट. काय ते स्विफ्ट मला कळत नाही. अहो महाराष्ट्रामध्ये रस्ते नाही उरले, ती स्विफ्ट तुम्ही कुठे चालवाल मला सांगा बरं. एका स्विफ्टच्या नादा लागून अख्ख्या युवकांना सांगते दुकानातून आमच्या धंदे करा. आणि आपण तर मला टेन्शन झालंय. आप्पा तुम्ही नका करू ते कीर्तनाचे व्हिडिओ. मी शपथ तुम्हाला सांगतो, माझ्या घरामध्ये आजी पण माझे आजोबा पण रोज सकाळी उठून ते एक मराठी चॅनल आहे त्याच्यावरती सकाळी कीर्तनाचे कार्यक्रम दिसतात. त्याच्यानेच सकाळ होते. मी तुम्हाला सांगतो, त्यांना जर कळलं ना, ते फार श्रद्धेने नास्तेने बघतात. त्यांना जर कळलं हा काय मॅटर चाललाय, मी तुम्हाला सांगतो आपण तर फक्त व्हिडिओ बनवणार, लोक देतील ठेवून. आणि यांचं मोडस ऑपरेट एकदम सिंपल आहे. टायर 3 टायर 4 सिटीज मधले जा, तिथल्या लोकांना तुम्ही धरा आणि तिथल्या लोकांना इमोशनली मॅनिप्युलेट करा. आईवरनं व्हिडिओ बनवा, बापावरनं व्हिडिओ बनवा, भावकीवरनं व्हिडिओ बनवा, मैत्रीवरनं व्हिडिओ बनवा. त्यांना सगळा दुनियाभरचा संदेश द्या. एका व्हिडिओमध्ये आपले महाराज म्हणतात की पैसा वाईट आहे. अरे पैसा काय करता? अरे लय पैसा असेल तुमच्याकडे, तू घरी तुझ्या भारी. एका व्हिडिओमध्ये म्हणतात की पैसा सगळं काही आहे. जोपर्यंत तुझ्याकडे माल आहे, जोपर्यंत तुझ्याकडे पैसा आहे, तोपर्यंत सगळे तुझे. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. महाराजांना स्वतःलाच कळलं नाही आयुष्यामध्ये नेमकं काय, तर लोकांना काय ज्ञान द्या तुम्ही. ते म्हणतात ना, लोकांस सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण. कोणत्या वयात कमवायचंय, कोणत्या वयात शिकायचंय ना, हे फक्त परिस्थिती ठरवते दादा. काय याच्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये काय? अरे बाबा सगळ्यांना परिस्थितीच भाग पडती. उगाच सिंपती गेन करू नका. ज्या माणसाला आयुष्यामध्ये पुढे जायचे खाजे, त्याला कष्ट घ्यावे लागणारच आहे. या जगामध्ये असा कोण जो बिना कष्टाचा पुढे गेलाय, त्याच्यावरनं कशाला सिंपती करायची. पहिले तर परिस्थितीला ग्लोरीफाय करू नका. काही कोणाचा जन्म कुठं होणार आहे कोणाच्या हातात नाही. ज्यांनी पण आयुष्यामध्ये काही ना काहीतरी उपटली, कष्टातच उपटली, हे असे व्हिडिओ बनवून अख्खे येड्यात काढतात होते साध्या भोळ्या पोरांना. त्यांना पण असं रिलेटेबल व्हायला लागतं. त्यांना वाटतं नाही हा गडी मला समजून घेतो, आणि गडी तुमच्या आईला घोडा लावतो वन साईड नंतर. आणि मग या सगळ्या व्हिडिओमध्ये आखे भाऊनी पण वेगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आखे भाऊंनी पण सांगितलं की मी 4 वर्ष कोणाला नडलो नाही, पण आता असं आता तसं. आणि एकदम नीतिमत्तेने धंदा करतोय. कधी कोणाच्या व्यवसायात आडकाठी केली नाही, कोणाच्या व्यवसायाला ठेच लावली नाही, कोणाच्या उत्तराला कधी प्रत्युत्तर दिलं नाही. मग माझं जे ब्रँडचं नाव आहे, ही महाराजांच्या मावळ्यांचं नाव आहे, हे पण त्यांनी दिलं. मग याच्यावर इकडनं परत त्याचं स्पष्टीकरण आलं की बाबा तुम्ही महाराजांचा नावाचा व्हिडिओ. अरे मला कळतच नाही हे एवढे रिकामे का बरे. अरे बाबा करा ना आपापले धंदे. ओ महाराज, तुम्ही ते कीर्तन करणं बंद करा. पहिले तर हे मॅटर सॉल्व्ह करा. याचा ना इलाज मिळतो मेडिकलमध्ये, प्रॉपर याचे हॉस्पिटल आहे त्याचे. याचे 2-2 माणसं वागायला लागले ना, हे दिस इज नॉट नॉर्मल. इथे अपरिचित बोललो ना मी, उन्नी विषय हा. यांच्याबद्दल मी जर अजून बोललो तर माझे 4-5 पर्सनॅलिटी एकत्र येतील. तुम्ही विसरू नका, दिवाळी येणार आहे. दिवाळीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची प्रतिकृती बनवायची. दुर्गोत्सव 2025 ची लिंक डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंट मध्ये मी दिली आहे. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहून मी माझा इलाज करून घेतो.